मराठवाडा, पुण्यवंतांचा भाग्यवंतांचा हा मराठवाडा. 2025 साली सप्टेंबर महिन्यातील भयानक पावसाने मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये महापुराची बिकट परिस्थिती झाली. आभाळ पाटून गेले. अनेक लोकांची घरे, शेती, गुरेढोरे सर्व काही क्षणात गमावून बसले. होत्याचे नव्हते झाले. ऐन दिवाळीत होणारा आनंदाचा सण सर्वांच्या मनात एक विरजन घालून गेला. महापुरात झालेल्या नुकसानाची भरपाई सर्वत्र ठिकाणी होत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपली मदतीची गरज आहे. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो. जगात जर्मनी नाही, आपल्या भारतातल्या परभणीमधून. वाजले पहाटेचे 4:20. लोकेशन डॅशिंग नाद खोळा नवीनच बांधण्यात आलेले परभणी बस स्थानक. आणि बस स्टँडची मागची बाजू बघा काय बांधलंय राव. नंबर 1. असं वाटतं की मुंबईच्या कुठेतरी BKC मध्ये आलोय. असं डॅशिंग एकदम नाद खरा वाटतंय. कोणतं? परभणी बस स्थानक. मुंबईवरून आलो तो नंदीग्राम एक्सप्रेसने थेट किनवटला, आणि किनवटला जाऊन पुढे गेलो थेट माहूर गावात. आणि माहूरला काय ऑब्विसली 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ श्री रेणुका देवी मातेचे मंदिर. थेट माहूरगडावर गेलो, दर्शन घेतले. दत्तशिखरला गेलो, अनुसया माता मंदिरचे दर्शन घेतले. आणि मग असं प्रवास करत पोहोचलो थेट मी किनवट ते परभणी. आणि आज आपली एक तडकाफडकी धूमधडाका जर्नी होणार थेट परभणी ते कोल्हापूर, अर्थातच मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र. रेणुका देवीचे दर्शन घेतले. आता जाऊ अंबाबाईच्या दर्शनाला. बोला आई अंबाबाईचा उदो उदो. कोल्हापूर साठी पहाटे 5ची पहिली बस आहे. या ठिकाणी टाइम टेबल देखील लावलेत बघा. पहिलंच नाव कोल्हापूर. 3 बस दाखवले टाइम टेबल. पहाटे 5, दुपारी 2 आणि सायंकाळी 5. दुपारची चालू आहे की माहित नाही, पण सकाळची आणि सायंकाळची चालू आहे. फायनली मंडळी, परभणीवरून सुटणारी कोल्हापूरची पहिली पहाटेची बस आम्हाला मिळाली. आणि आनंदाची गोष्ट अशी, बऱ्याच दिवसातून अशोक लेलँडच्या जुन्या लालपरी बसून प्रवास होणार, तेही माझे लाडकी सीट केबिन मधून. परभणीच्या फलाट क्रमांक 7 नंबरला बस लागते. ज्या बसेस सुटतात कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, पुणे, जयसिंगपूर, सांगली, मिरज. आणि आपल्या बसचा जो मार्ग असा काही असेल, परभणीवरून निघाली, पुढे मग गंगाखेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, बार्शी, पंढरपूर, सांगली असं करत थेट फायनल आपली शाहूनगरी कोल्हापूर. माझ्यासाठी पुढची सीट घेतली आहे. आणि आतमध्ये बस देखील बऱ्यापैकी प्रवासी वर्गाने भरलेली आहे. एकदम डॉट पहाटे 5:05 आपली बस रवाना झाली परभणीवरून थेट कोल्हापूरसाठी. एकूण प्रवासाचे अंतर आहे 470 किलोमीटर. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतंय. जगात जर्मनी नाही, आपली भारताची परभणी मधून. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गंगाखेड या शहरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये असलेला गंगाखेड गाव, गंगाखेड शहर, जो परभणी नंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठं शहर आहे. गंगाखेड बस स्टँडला आपली बस पोहोचली पहाटे 5:50 आणि समोर जे बस स्टँड आहे
ते टेम्पररी बस स्टँड आहे. याचं कामकाज मागच्या बाजूला चालू आहे आणि बाजूलाच लागली आहे एस टी महामंडळाची सिटिंग कम स्लीपर बस चंद्रपूर अंबाजोगाई योगेश्वरी एक्सप्रेस. परभणीनंतर गंगाखेड दरम्यान जो काय पाऊस बघायला मिळाला 2 ठिकाणी, तोबा 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 तोबा, समुद्र दृश्य काय दिसायलाच तयार नाही, एवढा कडक तुफानी पाऊस. आणि आतापर्यंत आपण जवळजवळ तासाभरात 40 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते गंगाखेड मधून. हॅशटॅग आपलं गंगाखेड. मागे एस टी महामंडळामध्ये महिला चालकांची भरती झाली होती आणि काही आग्रह दिल्या होत्या, जसं की सांगली, कुरुंदवाड, मिरज, पुढे शिरूर, इव्हन सासवड आणि इथे या ठिकाणी परभणीच्या गंगाखेडला. परंतु कसं आहे, आता वाहकांची कमी असल्यामुळे त्यांची ड्युटी लावली वाहकांमध्ये आणि आता कमी प्रमाणात एस टी महामंडळामध्ये महिला चालक बघायला मिळतात. पण परभणीचा गंगाखेड तर अपवाद आहे. तिकडचे महिला चालक आहेत थर्ड मॅडम म्हणून, ते अजूनही महिला चालक म्हणून एस टी महामंडळामध्ये कार्यरत आहेत. तर आता कधी योग आला दिवाळीनंतर तर आपण नक्की त्याच्यासोबत व्हिडिओ बनवू. कोणासोबत? गंगाखेडचे महिला चालक आहे थर्ड मॅडम. प्रवाशांना उतरवून प्रवासी वर्ग घेत आपली बस रवाना परैरी वैजनाथ. परभणी जिल्ह्याची हद्द समाप्त करत प्रवेश केला आपण बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यातील परैरी तालुका, परैरी वैजनाथ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आपल्या महाराष्ट्रातले परैरी तालुक्यातील वैजनाथ मंदिर भगवान शंकरांना समर्पित वैजनाथ मंदिर आहे. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल बस स्टँड वरून किंवा रेल्वे स्थानकातून तर लक्षात ठेवा अंतर आहे 2 ते 2.5 किलोमीटर. परैरी वैजनाथ असं काही या संपूर्ण बस स्थानक. एकूण 5 फलाट आहेत आणि येथून तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, पुढे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी जायला बसेस मिळतात. वाजले सकाळचे 6:40 आणि आतापर्यंत आपण 1 तास 40 मिनिटांमध्ये प्रवास केला 70 किलोमीटरचा. परभणीवरून परभणी कोल्हापूरचे 2 शेड्यूल चालतात. एक पहाटे 5, दुसरा संध्याकाळी 5 वाजता. आणि हा रूट ऑफिशियली ऑपरेट केला जातो परभणी विभागातील परभणी आगार यांच्यातर्फे. आणि बस बघा एकदम दिसते ना नवीन नवरीसारखी टकाटक आणि रनिंग मध्ये पण नंबर 1. आपल्या मागून आली योगेश्वरी एक्सप्रेस चंद्रपूर अंबाजोगाई. आमच्या पुढे होती, आम्ही त्याला ओव्हरटेक करत मागे टाकला. कोल्हापूरसाठी नांदेड मधून देखील बस येते. सिटिंग कम स्लीपर किंवा स्लीपर असावी. हा, नांदेड कोल्हापूर, कोल्हापूर नांदेड. पण तिचा मार्ग वेगळा. मार्गे औसा, लोहा,
पुढे लातूर, तुळजापूर, सोलापूर करत थेट पंढरपूर, कोल्हापूर. समोर बस लागते फ्लॅट क्रमांक 2 नंबरला, नाद निराळा 32 शिराळा. परळी वैजनाथचा बस स्टँड चक्क चंद्रावरती जाऊन पोहोचलाय बघा. आणि आम्ही पण चंद्रावरून प्रवास करतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. योगेश्वरी मातेचा उदो उदो. फायनली मंडळी 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली योगेश्वरी माता नगरी अंबाजोगाईला, जिल्हा बीड. अंबाजोगाईचे हे नवीन बस स्थानक. आपली बस आली आहे फ्लॅट क्रमांक 2 नंबरला. ज्या बसेस पास होतात सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर या दिशेने. आणि या ठिकाणाहून कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात देखील जायला बस उपलब्ध आहे. अंबाजोगाई ते रत्नागिरी, अंबाजोगाई ते खेड. अंबाजोगाई बस स्टँड पासून योगेश्वरी मातेचे मंदिर अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पायी चालत आरामात पोहोचू शकता. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून शाबू खिचडी आणि दही हा नाश्ता ट्राय करा. मागे 2 वर्षापूर्वी आलो होतो अष्टमीला, नवरात्री दरम्यान. सुंदर असं दर्शन झालं होतं आणि मन एकदम प्रसन्न झालं. तेव्हा मी प्रवास केला होता खेड ते अंबाजोगाई. अंबाजोगाई नंतर आता आपला पुढील प्रवास असेल कळंब दिशेने, बार्शी, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर. ही आहे समोर मेन कमान, श्री क्षेत्र योगेश्वरी मंदिर. इथून तुम्ही आरामात पायी चालत जाऊ शकता. अंबाजोगाई सोडल्यानंतर अंबाजोगाई कळंब या रस्त्याला आपण लागलो. सिंगल रस्ता आहे पूर्ण खेडपाड्यातून जाणारा. आणि इथे गाव लागेल पाथरा, ज्याची मी सकाळपासून आतुरतेने वाट बघतोय. परभणीवरून म्हणलं कधी एकदा चहाचा घोट मिळतोय आणि मन एकदम शांत होतंय. पाथराचा चहा, नाद खुळा. परभणी ते कोल्हापूर एकूण प्रवासी अंतर आपले आहे 470 किलोमीटर. आणि यासाठी लागणारे तिकीट भाडे 805 रुपये. बस कोणतीही असो, साधी असो, एशियाड असो, शिवशाही असो, शिवनेरी असो, किंवा तिकीट भाडे किती असो, महिलांना मात्र 50% तिकीट भाडे ही सवलत आहेच. आणि इतर देखील ज्या सवलती आहेत, 75 वर्ष लोकांना मोफत प्रवास आणि 60 ते 65 वयातील व्यक्तींना 50% तिकीट भाडे प्रवास. बाबा चहा झाला का? नाश्ता करायला गेला की नाही? घरी करून आलो. अच्छा, कुठे राहिला तुम्ही? परळी वैजनाथ. अच्छा, परळीचे आहेत. बरं, कुठे चालले तुम्ही आता? लुडूवाडी. एसटी महामंडळाने बाकीचे इतर ते पुरुष फुल तिकीट काढून प्रवास करतात. तुम्हाला काय वाटतं, त्यांना सवलत दिली पाहिजे की नाही? नाही, माझे कोणतीच नकोय. कोणालाच नको? नकोय. खरं हे तुम्ही म्हणजे पहिल्यांदा असं बोलणारी मला व्यक्ती सापडली आहे की ज्यांना सवलती नाहीच पाहिजे. हे घातक आहे.
पहिला प्रश्न, शासनानं सगळं हे फालतूपणा केला. शासनच चोर झालं. तुम्ही आम्ही दाखवू नका, त्यातून काम करणाऱ्यालाच तुम्ही काय करा, पैसे बेमाने कुठेच पैसे देऊ नका. बघा. सगळी योजना बंद व्हायला पाहिजे, तर शेतीचा विकास होईल, शेतीचा विकास होणार नाही. शेती मातीत गेली ह्या धंद्यामध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये. लोक ग्रामीण भाग जेवढा ऐकून घ्या, मोफत जिल्ह्यात तालुक्याला जिल्ह्यात चाललेत, नुसतं काही नाही जाते ते त्याच्यावर दारूच्या बाटल्या आणतेच प्यायला. ही योजनाच नको, शासनानं बंद करावी, माझी एकच विनंती शासनाला. जर आमचे पर्यावरण मंत्री व्हिडिओ बघत असतील, बघा तुम्ही ज्यांना सवलत देताय त्यांना सुद्धा आता नकोशी झाली आहे. आम्हाला नको हरकत नाही, याच्यावर आपल्याला नक्की तोडगा निघेल. आणि काढायलाच पाहिजे, ही सगळी योजना बंद व्हायला पाहिजे. एसटी दर कमी करा ना तुम्ही, इथे 100 ते 75 ठेवा ना तुम्ही, कमी करा. आणि हे लोकांना कोणती सवलत द्यायची, स्त्री नको पुरुष सगळं समान. अपंगाला बी नाही, डुप्लिकेट अपंग आहे सगळे. बरोबर. आता सगळे जो डुप्लिकेट कडून पेलतं तिकडं. हरकत नाही, त्यांना खूप छान तुमचं मत मांडलं, धन्यवाद. नाव आपलं? शिवहार पांडुरंग कार्यगाव. वेलकम टू धाराशिव जिल्हा, वेलकम टू येरमाळा बस स्थानक. येरमाळा इथे पोहोचलो असून इकडचं सुप्रसिद्ध देवस्थान आहे देवी येडेश्वरी माता. म्हणजे परभणीवरून निघाल्यापासून आपण प्रत्येक जिल्ह्यातून एक तीर्थक्षेत्र घेत चाललो आहोत. जसं आधी रेणुका माता झालं, पुढे नांदेड, पुढे मग अंबाजोगाई, ज्योतिर्लिंग वैजनाथ, पुढे आता येडेश्वरी अजून देखील आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून आपलं तीर्थक्षेत्र घेत घेत कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनी पोहोचायचं आहे.
सोलापूरची बार्शी हाय एकदम अंगाशी. बार्शी करम या दरम्यान 2 दिवसापूर्वी जो काय दिसतोय पाऊस पडलेला तडाख्याचा पडलाय, तडाख्याचा. ठिकठिकाणी पाणी साचलंय, रस्त्यावरती पाणी आलंय, नाले तर बाबा ओसंडून होत आहेत आणि चिखल तर बाबा लय बेकार म्हणजे लोह बेकार बाप्पा. बार्शीला आपली बस पोहोचली सकाळी 10:03 एकंदरीत 5 तास आपल्या प्रवासाला पूर्ण झाले. या 5 तासामध्ये आपण 190 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. कुठून? परभणी ते बार्शी. यापुढे आता कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला करत थेट सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करू आणि लास्ट स्टॉप आपला कोल्हापूर. मंडळी, दिनांक 27 सप्टेंबर सलग 3 दिवस आपल्या भाविकांसाठी एस टी महामंडळाने 3.5 शक्तीपीठ दर्शन ही यात्रा बस सुरू केली छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी पुणे येथून. तुम्हाला सुद्धा 3.5 शक्तीपीठ देवींचे दर्शन एकाच वेळी करायचे असेल तर अल्प दरात एस टीच्या हंगामी पासासोबत करू शकता, ज्याची सुरुवात माहूरगड, पुढे तुळजापूर, कोल्हापूर असे करत नाशिक वणीगडला येऊन देवी सप्तशृंगी मातेचे दर्शन घ्या. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल तोंडी उच्चारा. नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी. स्वागत आहे सर्वांचे विठ्ठल नगरी पंढरपूर या ठिकाणी. दुपारी 12:20 आपली बस पोहोचली पंढरपूर बस स्थानक, प्लॅट क्रमांक 24 नंबर. बार्शी, कुर्डुवाडी, सोलापूर सगळ्यांना पावसाने चांगलं झोडपून काढलंय. अगदी पंढरपूरला देखील सोडलं नाही. आणि चंद्रभागा नदीला जो काही पूर आलोय तोबा तोबा तोबा, सर्वांनी पाहिलं असेल तेवढा भयानक असा मोठा महापूर आलाय. तो प्रवासी उतरवले, प्रवासी घेतले, जास्त टाइमपास करायचं नाही. पटकन आपली बस रवाना झाली सांगोला दिशेने. मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला देखील पावसाने चांगले झोडपले. भीमा नदीने धारण केलेले रौद्र रूप सर्व काही गोष्टी मानवजातीला परतफेड करताना दिसते. आजच्या प्रवासात गंगाखेड, बार्शी, कळंब, सोलापूर या भागातील लोकांच्या शेतमळ्यात पाणी घुसून भयंकर असे नुकसान झाले. सरकारने योग्य ती मदत करावी, आमच्या शेतकरी बंधूंना योग्य ती कर्जमाफी द्यावी ही एक माझी कळकळीची विनंती. आली रे आली चांगली वाली, सांगली आली, सांगली आली, चांगली वाली, सांगली आली, सांगली आली. 425 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. सांगली जिल्ह्यामध्ये येऊन सांगली बस स्थानक वाजले दुपारचे 3:40. मिरजला गाडी गेली, पण त्या अगोदर आपली गाडी थांबली होती जेवणासाठी हॉटेल नक्षत्र एस टी महामंडळाचा अधिकृत थांबा आणि त्या ठिकाणी घेतली मस्त 120 रुपयाची अख्खा मसूर थाळी. काय जेवण होतं राव,
नंबर 1. तशी पण मरणाची भूक लागली होती. म्हटलं अशी अख्खा मसूर थाळी मिळाली स्पेशली सांगली सातारा या भागामध्ये नाद खेळा. आपलं कोल्हापूर. राजश्री शाहू महाराज नगरी यांच्या कोल्हापूरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वाजले मंडळी संध्याकाळची 5. बरोबर 12 तासांमध्ये आपला परभणी ते कोल्हापूर एकूण 470 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो. फायनली कोल्हापूर CBS कोल्हापूरचे मध्यवर्ती बस स्थानक. 12 तासांचा प्रवास पूर्ण झाला. आपले चालक दादा वाहक दादा यांच्यासोबत. नमस्कार माऊली, धन्यवाद. छान वाटलं प्रवास करून. नाव आपलं? समाधान मोरे. तुमचं गाव कुठलं बोलले? किल्ले धारूर. आणि त्यांचं आपले जे वाहक दादा आहेत आता एंट्री करायला गेले परेरी वैजनाथ. एक लपड झालं, चेन निघाली माझी बघा. शे आता चांगली चेन लावून घेतली पाहिजे दोन्ही, एक छोटीवाली एक मोठीवाली. पहाटे 5 ला केली होती प्रवासाला सुरुवात, जी संध्याकाळी 5 वाजता म्हणजे ऑन टाइम कोल्हापूरला आपली बस पोहोचली. परभणी कोल्हापूर. कोल्हापूर ते परभणी हा रूट आता संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. म्हणजे तासाभरात गाडी परतीच्या प्रवासाला ते परभणीमध्ये. पण जो क्रू असतो ते हे नाही, जे सकाळी आले आहेत रात्रीची गाडी घेऊन तेच घेऊन जाणार. आणि हे कधी घेऊन जाणार गाडी? उद्या सकाळी 8:15 सुटते. जी आज संध्याकाळी निघेल 5 वाजता ती उद्या लोक घेऊन जातील सकाळी 8:15 वाजता. आमच्या मागोमाग हीच बस होती, भूम रत्नागिरी. शुभ संध्याकाळ मंडळी. बॅगेला काही चेन लागली नाही काय नाही, पण यात्री महालक्ष्मी चेंबर मध्ये मस्तपैकी रूपा यात्री निवास मध्ये स्टे करत फक्त 250 रुपये डॉर्मेटरी बेड घेतलाय आणि आलो संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी आपल्या दादांकडे. जेव्हा कधी कोल्हापूरचं फवं खायचं असेल तेव्हा ह्यांच्या दादाकडे कायम फिक्स. बरोबर ST बस स्टँडचा मागचा जो गेट आहे त्याच्या बाजूला स्टॉल आहे यांचा. आवर्जून भेट द्या. कधी या, फ्रेश मिळतील फवं. बरोबर की नाही? हा मस्त नाश्ता करून घेतो, नंतर जेवण पण घेऊ, कारण उद्या पहाटे 3:30 ला उठून जायचं ते अंबाबाईच्या दर्शनाला. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमो
मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी पहाटे 3:30ला येऊन अंबाबाईचे दर्शन झाले आणि पहाटे 4:30ला देखील किती गर्दी असते तुम्ही स्वतःहून पहा. गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन करत असेल तर कमीत कमी पहाटे आलात तर 4 ते 5 तास लागतात आणि मुखदर्शनासाठी 15 ते 20 मिनिटं. नवरात्री दरम्यान जर तुम्ही पहाटे 3 ते 5 किंवा 3 ते 6 या दरम्यान प्लॅन करताय तर अवश्य भेट द्या, अवश्य दर्शन घ्या. कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. बाकी इतर वेळेमध्ये आला तर काय सांगू नाही शकत नाही. बाकी मग परभणी ते कोल्हापूर हा तुम्हाला एसटी बस प्रवास सोबत अंबाबाईचे दर्शन कसं वाटलं नक्की कमेंट करा. आता मंडळी आहे माझी 7ची बस कोल्हापूर वेंगुर्ले आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण तुम्हाला मात्र काय करायचं आहे, ह्या व्हिडिओला आवर्जून एक लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत एकत्र बोला. आई अंबाबाईचा उदो उदो.